दिनांक 6/5/2026 रोजी WCCB मुंबई टीम व श्री रोशन कै बुवा सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार WCCB टीम व माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार व रेंज स्टॉप नंदुरबार रोहयो यांच्या संयुक्त टीमने सापळा रचून नंदुरबार बसस्थानक परिसरात वन्यजीव अवयव तस्करी करताना एकूण 1 पुरुष व 2 महिला संशयित व्यक्तींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला। मुद्देमाल तपशील: वन्यप्राणी घोरपड अवयव हातजोडी, वन्यप्राणी 4 सोनेरी कोल्हा कातडी, मुंगसाचे अवयव, वन्यप्राणी घोरपड कातडी 1। जप्त वाहन: युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH18 CD 1936। सदरचे संशयित आरोपी व मुद्देमाल वनपरिक्षेत्र कार्यालय नंदुरबार येथे घेऊन आलो। भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48 अ, 49 ब, 44, 50 व 51 चा भंग केल्याने वनपाल नांदरखे यांनी वनगुन्हा नोंदविला। गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केले। सदर कार्यवाही माननीय वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज मॅडम धुळे वनवृत्त, माननीय उपवन संरक्षक श्री संतोष सस्ते साहेब नंदुरबार, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे माननीय श्री सदगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रोशन बुवा सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई टीम वनपरिक्षेत्र नंदुरबार रोहयो वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल व वनरक्षक यांनी सदर कार्यवाहीत सहभाग नोंदविला। पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार करीत आहेत।